ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. पहिले आपल्या पुण्यात आलो म्हणजे मला इथे अभिमान वाटतो की आपले लोक आहेत, मराठी लोक आहेत. आपली जी एनर्जी असते मराठ्यांची म्हणा की आपल्या यंगस्टरची, मला जाम आवडते पुण्यात. इथून मी इंजिनिअरिंग नंतर इथे होतो 2-3 वर्ष. तर मला माझं आवडतं शहर असतं ना, कर्मभूमी ती आहे आपली मुंबई आहे. इथे मी खूप किती 3-4 वर्ष हे केलं, स्पेंड केलं माझ्या कॉलेज लाईफमध्ये. तर आता मला ना जाम भारी याच्यासाठी वाटतं की या ब्रँडसाठी मी आलो आहे. ओपनिंगच्या स्टोरचा, रॉंगचा ग्रँड लॉन्च मी ऐकला होता, पण आता बघितलंय कसा ग्रँड लॉन्च असतो. हा याच्यासाठी बेस्ट आहे की पहिले ते याचा ब्रँड ॲम्बॅसेडर विराट कोहली आहे. तो रिप्रेझेंट करतोय आपल्या देशाला आणि तो ॲज अ डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. तर हे जे क्लोज आहे हे आपण डॅशिंग म्हणू शकतो, कारण यंगस्टर सगळे पुण्यात असतात. फॉर्मल असू द्या किंवा कॅज्युअल असू द्या किंवा पार्टीवेअर असू द्या, सगळे क्लोज रॉंग या ब्रँडमध्ये आहे. आणि मी आता बघितलं आहे, अर्धेच मी फोटोज बघितले होते, मला यांनी पाठवले होते. जाम भारी कलेक्शन आहे यांचं. तर मला असं वाटतं की मला स्वतः मी जे वेअर केलं आहे ते पण रॉंग ब्रँड्सच आहे. तर मग थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. जाम शिवची स्टाईल काय आहे? मला थोडी हीच जी घातली आहे मी, हीच माझी स्टाईल आहे. आणि काय असं माहीत आहे का, मुलांचं काय असतं की जे दिसलं ना वरती ते, पण आम्हाला ना खूप असं त्याच्यासोबत हे ड्रेसिंग नाही करतात. तर आमच्यासाठी हा ब्रँड बेस्ट आहे. एक बेस्ट कैजुअल टी शर्ट आणि कार्गो जीन्स जो मी घातला है आणि निकल चल. फिर इस पे हम डेट पे भी जा सकते हैं, इस पे हम पार्टी भी कर सकते. सो रॉंगसाठी काय सांगशील, मेसेज काय देशील? मला असं वाटतं की बेस्ट आहे यंगस्टरसाठी. आणि मला असं वाटतं हा स्टोर जे या आपल्या पुण्यात ओपन झाला आहे ही बेस्ट जागा आहे, कारण इथे एवढे यंगस्टर आहे आणि यंगस्टरसाठी सगळ्या टाईपचे क्लोज आहे. पार्टीवेअर आहे, म्हणजे ऑफिसवाले पण, IT वाले पण लोक आहेत. मी इंजिनियरच होता, पण काय इंजिनियर लोक ना ऑलराऊंडर असतात. आता मी माझी तारीफ कायच करू. तर आम्ही काय करतोय, आमच्या जॉब नंतर आम्हाला जॉबसाठी फॉर्मल हवा असतो आणि नंतर रात्री आम्ही पार्टी पण करतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जॉबला जातो. तर आमचे सगळे जे आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या या स्टोअरमध्ये आहे. तर कम्फर्टेबल कुठल्या कपड्यांमध्ये असतोस? मला तर कम्फर्टेबल, मला जाम भारी जर म्हणाल तर मला फेटा जाम आवडतो. ठीक आहे, आपल्या मराठमोळं. पण जर तुम्ही आता आपण नेहमी कुठे ट्रॅव्हल करतो तर मला हे सगळ्यात कम्फर्ट झोन आहे. आणि कार्गो जर माझा फेवरेट आहे. आता जो आपण लूज कार्गो जे आले आहे आणि मला जाम भारी म्हणजे काय, माझ्याकडे कलेक्शन जास्ती कार्गोच आहे. मला यांनी जेव्हा पाठवले तर मला जाम भारी वाटलं. कधी कधी मला ॲडजस्ट नाही करावं लागलं, माझे आवडते कपडेच होते. ओके, थँक्यू. नाही थँक्यू नाही. बिग बॉस नंतर तू वेगवेगळ्या सिरीजमध्ये दिसतो, वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसतो. काय काय प्रोजेक्ट तुझ्याकडे आता? माझ्याकडे प्रोजेक्ट आता काही गोष्टी आहेत, लाईनअप आहे. मी रियालिटी टू स्विच करतो ॲक्टिंगमध्ये आणि तो खूप मोठा एक हे असतो, काय म्हणू आपल्या त्याला, प्रवास आहे तो. कारण रियालिटीचा मी प्रवास खूप गाठला आहे. मोठे मोठे शोज मला मिळाले देव आपल्या बाप्पाच्या कृपेने, लोकांनी मला सपोर्ट केला. पण ॲक्टिंगमध्ये मला आता जे शोज माझ्या लाईनअप आहे, होपफुली मी लवकरच तुम्हाला सांगेन. रोल करायला आवडेल तुला? मला रोल करायला आवडेल. कुठला म्हणजे मला ॲज अ आर्टिस्ट मी थिएटर केलं आहे काही वर्ष, तर मला असं वाटतं की सगळे रोल करायला पाहिजे. चॅलेंजिंग असते की तुम्ही एक रोलमध्ये आपल्या जनताला, ज्यांनी आपल्याला बनवलं आहे त्यांना तुम्ही दाखवू शकता की हां मी या रोलमध्ये छान दिसतो. कॉमेडी असू द्या, विलन असू द्या, हिरो असू द्या, मला सर्व करायला आवडेल. पुणेकरांसाठी काय मेसेज देशील? पुणेकर जगात भारी आहे आणि पुणेकर हे स्वतःच नाही म्हणत, जे लोक इथे राहून आहेत. आणि मला प्राऊड वाटतं की इथले जे मराठी लोक आहेत ते आपली संस्कृती जपतात आणि इथं आल्यावर मला अभिमान म्हणतो ना आपण, आपली छाती शिवर होते ती होते. तर जय महाराष्ट्र.